कारण तुम्हाला सांगतो हे 2 वेळा जाऊन आले त्यावेळी सुद्धा उत्तर काय दिलं त्यांनी फुल आहे म्हणून दिलं. माझं म्हणणं आहे जेवढे सीट खाली आहेत ना तेवढे त्यांच्याकडनं ते तिकिटाचे पैसे घ्या, ते शासनाचं नुकसान करू नका म्हणून सांगा आणि ते कारणे दाखवायची एक नोटीस पाठवा त्यांना. त्याचं कारण काय साहेब म्हणतो कशाला सांगतो माहिती आहे, हे जर असं झालं ना तर ती गाडी बंद होणार आणि ते पुढे आणि अक्कलकोट आणि शासनाचंही नुकसान करताय. हे असं त्यांना काही गरज नाही आहे का मला सांगा. तुम्ही ते चांगलं काम करतायत आणि ते जर असे वागले तर काय उपयोग आहे मला सांगा. आता हे प्रवासी सोडून इतर जर गावातले प्रवासी असतात तर दुसरा काय म्हणणार, अरे गाडी फुल आहे तर दुसरी कुठली ती गाडी बघूया, झालं डेपोचं नुकसान. माझा हा भांडण्याचा किंवा हे करण्याचा उद्देश नाहीये. माझं काय म्हणणं आहे, स्वामी भक्तांना सुद्धा फसवू नका एक. आणि दुसरी गोष्ट, गुरुपौर्णिमेला ते 25 वर्ष जातात त्यांच्यासाठी मुद्दाम वाणी आहे माझी आणि आज काय जातो योजना काढलेली जे कमी गर्दीच्या हंगामामध्ये, म्हणजे सध्या आता कमी गर्दीचाच हंगाम चालू आहे हा, त्याच्यामध्ये आगाऊ आरक्षण बुकिंग म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग जे करणार आहेत प्रवासी त्यांना 15% डायरेक्ट सवलत द्यावं. 15% सवलत नाही. पण सवलत केव्हा मिळणार ज्यावेळी तुम्ही हेच करत नाही आहे. त्याच्यामुळे त्याचं अपडेशन सध्या आता चालू आहे. आता मी फोन केला ना, आता तिथे दुसरं काय सांगतो, तिथे विजापूर पुणे गाडी, विजापूर गाडी जाते, त्याच्यानंतर उस्मानाबाद जाते गाडी. सोलापूर पर्यंत जाण्यासाठी कोल्हापूर पर्यंत रिझर्वेशन किंवा अन्य कुठल्या बाबींची जर चौकशी केली ना तर त्याच्यावर समर्पक उत्तर देणारा माणूसच नाही. म्हणजे एखादा कोऑपरेट करणार किंवा माहिती समजून तुम्ही माहिती समजून सांगतात ना तसं कोणतरी माणूस तिकडे पाहिजे. आता दुसऱ्या तिसऱ्या गावातला जर आला तर हे सिटीतले जात म्हणून सोडून द्या, आजूबाजूच्या गावातले आले असते ते काय म्हणणार होते, गाडी फुल आहे चल कोल्हापूरला जाऊया. कोल्हापूरला फिक्स आमचे कर्मचारी तावडे असतात. तावडेच्या आता काल तावडेची बघल्यामुळे हे बाहेर आलं, हे 22 सीट काय 20 सीट आहेत म्हणून. त्यांच्या आठवडा सुट्टी आणि जरा असेल तर त्याच्याऐवजी मग दुसरा पर्यायी कर्मचारी असतील, कधी वालावकर असतील तर तिथे कुंभार मॅडम असतील, कधी असं 2 वेळा त्यांनी विचारून साहेब असं ज्येष्ठ नागरिक परतून जातात म्हणून आम्ही मुद्दाम आलो. त्याच्यावर तुम्ही असं करते गाडी चालण्याच्या दृष्टीने त्याच्यावर काही ते करा. एक दुसरी गोष्ट, नरसोबावाडी गाडी चालू आहे ना दुपारची काही, ती आता बंद केली सध्या. ती गाडी चालू होती ना हे कोणाला माहीतच नाही, म्हणजे ती पेपरमध्ये आली पाहिजे काय नरसोबावाडी गाडी 3-3:30ला सुटते. सिग्नेबल आपण ती केली होती चालू. आता काय झालं, शाळा वगैरे चालू झाल्यात आणि आपल्या कर्मचारी शॉर्टेज असल्यामुळे आपल्या तालुक्यातल्या त्या शाळांच्या फेऱ्यांना चालू डबल पाठवावं लागतं. मग ते आपल्याला नाही लागत असतो बंद करायला. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, ती गाडी चालू ज्यावेळी झाली ना त्या मागे वासुदेवानंद ट्रेड सेंटरकडे ना एसटीचे पदाधिकारी आणि तुमचे विभाग नियंत्रक आले होते, तिकडे चर्चा झाली ना त्यावेळी ते सांगत होते नरसोबावाडी गाडी चालू आहे म्हणून 3:30च्या दरम्यान. ती गाडी चालू आहे ही लोकांना माहीतच नाही आहे. उदाहरणार्थ ती म्हणा, शिर्डी म्हणा, जर अक्कलकोट म्हणा, हे कसं तुळजापूर म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ती भाविकांना जाण्यासाठी सोयीच्या आहेत ना हे पब्लिश व्हायला पाहिजे. लोकांना जर समजतच नाही की इथून जाणारी गाडी आहे. आता गाणगापूरमध्ये जाते टायमिंग, एक कुठली तरी जायची बस सावंतवाडी गाणगापूर चालू केलेली वाटतं, आता चालू आहे का माहित नाही याला सीझनला. हा ती असेल. मग ते माझं म्हणण्याचा उद्देश काय, तुमची जाते त्या टायमिंगला नाही जनतेपर्यंत पोहोचतच नाहीये, त्याच्याकडे येणारच कसं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ते समजायला पाहिजे ना, तर तुमचे प्रवासी वाढणार आणि तिथे समर्पक उत्तर प्रवाशांना दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडे. तुम्ही त्यांना सांगा पहिल्या आधी त्यांना काय विचार माहिती आहे, ते उरलेल्या 22 सीटचे तुम्ही पैसे भरणार काय विचार शासनाचे नुकसान करा. माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, आता जर असं केलं ना तुम्ही जर असं स्ट्रिक्ट केलं ना तर सगळे लक्षपूर्वक देऊन लोकांना समर्पक उत्तर साध्य. आणि मी इकडे चांगलं काम करणार, ते तावडे चांगलं काम करणार, ते बाकीचे उपचार चांगलं काम करणार आणि तिकडे असं करणार. म्हणजे तुम्हाला पण माहिती नसणार गिराईक तुटते थोडक्यात, तुम्ही तुमची लक्ष्मी घालवताय थोडक्यात, असा त्याच्यात हे अर्थ आहे. आज तुम्ही बाहेर मारला सर तुमचं बाहेर राहते, तुम्ही चिंतन काय ते लावलंय त्याच्यात सगळं लिहिलंय, ते सगळं कोऑपरेट करा, हे करा ते करा, सगळं लिहिलंय चांगलं. पण तसं ते करत नाही, तुम्ही सगळे करताय. पण 2-4 व्यक्तींमुळे जर असं झालं ना तर उपयोग नसतो. आणि त्यांना पण समजलं पाहिजे, त्यांनी समर्पक उत्तर द्यायला पाहिजे ना. सध्या सर्व्हर डाऊन आहे किंवा तुम्ही कुठे दुसरीकडे ऑनलाईन करता येईल काय येईल त्याची जरा माहिती तरी द्यायला पाहिजे, म्हणजे ते तिथे तरी प्रयत्न करतात. एक ॲप असतं बघा आपल्या स्टोरवर अवेलेबल आहे. आता ते सुद्धा ना ते सुद्धा ना ते त्यांनी माहिती दिली नाही. गाडी फुल आहे 8 तारीखची. मी विचार करतो 28 तारीखपासून 8 तारीखपर्यंत गाडी फुल कशी बघून त्यांनी सांगितलं, बघून सांगितलं
आता हे आहेत म्हणून सोडून द्या. आणि